मंडळी, आज देशमुख घरात स्फोट होणार आहे. नाही नाही, फटाक्यांचा नाही, भावनांचा. कारण आज पूजा आहे आजींच्या दागिन्यांची. पण या पूजेमागे दडलेलं गुपित असं आहे, जे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे. सुरुवात होते एका गोड क्षणाने. काव्या आणि पार्थ आजींची साडी घालतायत, एकमेकांच्या अगदी जवळ आलेले. पार्थ म्हणतो, फायनली आजीमुळे तरी आपण एवढं जवळ आलोय. काव्या हसते, पण त्या हसण्यात काहीतरी दडलेलं आहे. आणि मग कट टू हॉल. पूजा सुरू होणार आहे. आजींचे दागिने चमकतायत, वातावरण शांत आहे. तेवढ्यात मानिनी विचारते, अरे जीवाकडे बघ ना, आजीचा हार कुठे आहे? क्षणाभरात वातावरण बदलतं. विक्रम आत येतो, डोळ्यात राग आणि वेदना घेऊन. कुठून आणणार आहेस तो आईचा हार? तो तर विकला गेलाय. सगळे थबकतात. घरात सन्नाटा पसरतो. विक्रम ओरडतो, ह्यांनीच तो हार विकून खाल्लाय. जीवाचे डोळे पाणवतात. नंदिनी स्तब्ध उभी राहते. आजींच्या दागिन्यांची पूजा आता पापाचं उघड होणं ठरतं. मंडळी, पुढचा भाग भन्नाट असणार आहे. जीवा खरं सांगेल का? नंदिनी उघड करेल का सगळं? तुमचा अंदाज काय आहे? लगेच कमेंट करा. आणि हो, जर हा सीन ऐकून तुमच्याही अंगावर काटा आला असेल तर आत्ताच लाईक ठोका आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा एपिसोड देशमुख घर हलवून टाकणार आहे.